नमस्कार मित्रांनो, आपण दप्तरी 21 नंबर हरभरा आणलेला आहे। हे एक बॅग आपल्याला 1260 रुपयामध्ये मिळालेली आहे आणि या बॅगचं जे वेट आहे हे 10 किलो आहे आणि आपण अंकुरचा चिराग पण आणलेला आहे। याचा पण वेट जे आहे हे 10 किलो आहे आणि याची जे प्राइस आहे हे 1200 रुपये आहे। आणि आपण BSF कंपनीचं झेलोरा बुरशीनाशक पण आणलेले आहे। हे बुरशीनाशक टोटल 200 ml आहे। आपण ज्या बॅगा आणलेल्या आहे ह्या टोटल 9 बॅगा आहेत। 7 ज्या आपल्या बॅगा आहेत ह्या दप्तरी कंपनीचा 21 नंबर आहे आणि 3 ज्या बॅगा आहेत ह्या आपल्या अंकुरचा चिराग आहे। टोटल आपण अशा 9 बॅगा आणलेल्या आहे। झेलोरा बुरशीनाशक जे आपल्याला वापरायचे आहे हे प्रति किलो 2 ते 2.5 ml एवढं वापरू शकता। दप्तरी 21 जो हरभरा आपण आणलेला आहे हा आता आपण ओपन करून बघितला तर हा थोडा बारीक साईजचा आपल्याला मिळालेला आहे। याच्यामध्ये एक थायरमची पुडी पण मिळालेली आहे। आपण झेलोरा बुरशीनाशक सोबत हे पण वापरणार आहे। हरभऱ्याची जी क्वालिटी आहे हे ठीकठाक आहे, पण थोडा हरभरा जो आहे हा बारीक आहे। अशा प्रकारे आपण हे थायरमची पुडी याच्यावरती टाकली आहे। थायरम हरभऱ्यावरती टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झेलोरा बुरशीनाशक जे आहे हे एका आपण डब्यामध्ये पूर्ण बनवलेले आहे। हे आपण थोडं पूर्ण हरभऱ्यावरती शिंपणार आहे आणि पूर्ण हे कालून घेणार आहे। अशा प्रकारे आपलं हे नियोजन आहे दप्तरी हरभऱ्याचं। दप्तरी हरभरा जो आहे आपण ह्या यंदाच आणलेला आहे, याच्या पहिले आपण कधी वापरलेला नाही। मित्रांनो, आधी पण आपण चिराग हरभरा पेरलेला आहे। याचा जो आपल्याला एकरी उतारा आलेला होता हा 7 क्विंटल एवढा आलेला होता। या हरभऱ्याची जी साईज आहे हे थोडी जाडी साईज आलेली आहे। दप्तरी हरभऱ्यापेक्षा हे थोडी जाडी साईज आहे। दप्तरी हरभरा थोडा बारीक आहे। तर मित्रांनो, सोशल मीडियावरती तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल दप्तरी हरभऱ्याचे एकरी 15 क्विंटल एकरी 10 क्विंटल असे सांगत असतात। तर आपण प्रत्यक्षात ही बॅग आणली आहे एवढी महाग आणि आपण या हरभरा पेरणार आहे। चिराग हरभऱ्याची जी उन्हारी केली आहे हे आपण 30ची केलेली आहे। हरभऱ्याला जे आपण खत वापरत आहे हे DAP वापरत आहे आणि दप्तरी हरभऱ्याची जी उन्हारी आपण करणार आहे हे 28ची करणार आहे। टोटल जे आपलं शेत आहे हे 3 एकर आहे। याच्यामध्ये आपण पराठी आधी पेरलेली होती। पराठीची व्हिडिओ तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर जाऊन बघू शकता। हरभऱ्याची जी आपण पेरणी केलेली आहे हे टोटल 4 इंच एवढी आपण खोल पेरणी केलेली आहे। अशा प्रकारे आपलं नियोजन आहे मित्रांनो। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।